सर्व आत्मस्नेही आणि सद्गुरू प्रेमी साधकांना साष्टांग प्रणाम दंडवत जय हरी. आजचा टॉपिक जो आहे तो म्हणजे चैतन्य म्हणजे आत्मा जो साक्षी रूपाने केव्हा राहतो आणि जीव रूपाने केव्हा राहतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, परब्रह्म परब्रह्म म्हणजे जे ओतोपुरत भरला आहे ते परब्रह्म. मग ते कसं आहे, निर्गुण आहे, निरांकार आहे, त्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही, ते अनादी आहे, जे निर्माण होत नाही नाशे पावत नाही, असं निर्गुण निरांकार परब्रह्म तत्व. ते कसं आहे, ओतोपुरत भरलेलं आहे. आणि मग त्या ओतोपुरत भरलेला परब्रह्म त्या परब्रह्मात चैतन्य आहे, परब्रह्माचा काही अंश हा आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी पडला, म्हणजे प्रकाश पडला त्याचा. मग त्या प्रकाश पडला त्याला काय म्हणायचं, ह्या ठिकाणी आत्मा म्हणायचं. आत्मा म्हणायचं त्याला, किंवा आपण जीव म्हणतो त्याला अज्ञानपणात. मग जसं पहा, सूर्य असतो, सूर्य उगवल्यानंतर सूर्याचा प्रकाश हा सर्वत्र पडतो. सर्वत्र पडल्यानंतर त्याचा काही भाग हा खिडकीवाट आपल्या खोलीमध्ये पडतो. मग ह्या ठिकाणी पहा, आता खोलीतला प्रकाश आणि बाहेरला प्रकाश असं दोन झालं. पण वास्तविक पाहता ते दोन एकच आहे, पण ह्या घराच्या ह्या रूमच्या सापेक्षा तो आपल्याला घरातला प्रकाश आणि बाहेरला प्रकाश असं या ठिकाणी भासतं. तसं या ठिकाणी ते परब्रह्म जे आहे ओतोपुरत बांधलेलं, त्याचा काही अंश काही भाग त्या परब्रह्माचा प्रकाश, परब्रह्म चैतन्याचा प्रकाश आपल्या अंतःकरणात पडतो आणि त्याला आपण ह्या ठिकाणी आत्मा म्हणतो. मग तो आत्मा साक्षी रूपाने केव्हा राहतो आणि जीव रूपाने केव्हा राहतो हा मुद्दा आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, तर प्रथम तो आत्मा, तो प्रकाश, ते चैतन्य जीव रूपाने केव्हा राहतं आपण ह्या ठिकाणी पाहूया. तर एकनाथ महाराजांचा अभंग आहे, त्या अभंगाचा आधार घेऊन या ठिकाणी आपण थोडक्यात विचार करूया. एकनाथ महाराज म्हणतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव. ह्या जीवाच्या ठिकाणी काय आलं, ह्या जीव जो आहे, ह्या जीव याच्या ठिकाणी काय आलं, कल्पना आली आणि अविद्या आली. आणि मग ह्यो काय झालं, हा जीव जीव नसून ते परब्रह्म स्वरूपच आहे, परंतु कल्पना अविद्या आल्यामुळं तो ह्या ठिकाणी जीव पदाला पात्र झाला आणि सुख दुःख ह्या ठिकाणी भोगू लागला. मग कल्पना म्हणजे काय, स्वतःला देह समजणे. कल्पना म्हणजे स्वतःला काहीतरी समजणे. मग तो काय समजायला लागला, का हा देह मी आहे. मग ह्या देहाच्या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियचे 5 विषय हेच मी आहे. अंतकरण, आणि अंतकरण ठिकाणी 4 प्रकारे कार्य चाललं असतं. कोणतं, मन बुद्धी चित्त अहंकार, हे अंतकरणाचे परिणाम आहे. मग ह्या ठिकाणी जे कार्य चालतं, मन विचार करतं, बुद्धी निश्चय करते, अंतकरण संकल्प करतं, अहंकार उठतो, हे मी आहे आणि हे माझं आहे अशी कल्पना ज्याच्या ठिकाणी निर्माण होते याला म्हणायचं कल्पना, म्हणजे चुकीची कल्पना, भ्रम. मग अशी चुकीची कल्पना त्या ठिकाणी आली, कोणत्या ठिकाणी, त्या परब्रह्म चैतन्य आपल्या अंतःकरणात पडलं त्याच्या ठिकाणी. आता त्या ठिकाणी अविद्या आली. अविद्या म्हणजे काय, आपल्या स्वरूपाचं ज्ञान नसणे. आता वेदांत शास्त्र सांगतं, जीव हा जीव नसून तो परब्रह्म आहे. जसं घरामधला प्रकाश आणि बाहेरला प्रकाश एकच आहे, किंवा घरामधला आकाश आणि बाहेरला आकाश एकच आहे, तसं अंतःकरणात पडलेला परब्रह्माचा चैतन्याचा प्रकाश आणि तो परब्रह्म एकच आहे, परंतु त्याला स्वतःची ओळख नसल्यामुळं तो स्वतःला देह समजतो आणि हा देहच मी करता, मी भोगता, मी दुःखी असं ते समजतो. हा भ्रम त्याला होतो. म्हणजे बघा, कल्पना अविद्या तेने झाला जीव. त्याच्या ठिकाणी चुकीची कल्पना आली, आपल्या आत्मस्वरूपाचं त्याला ज्ञान नाही, म्हणून ते परब्रह्म ह्या ठिकाणी जीव पदाला पात्र झालं. मग ह्या ठिकाणी हे परब्रह्म जीव पदाला पात्र झालं. मग आता ते ह्या ठिकाणी जीव रूपान राहायला लागलं. जो परब्रह्म आहे त्याचा प्रकाश अंतःकरणात पडला, ते ह्या ठिकाणी कल्पना अविद्यामुळे ते जीव रूपाने ह्या ठिकाणी नांदायला लागलं. मग ते सुखी, नित्य सुखी, परंतु त्याच्या ठिकाणी मी करता, मी भोगता असा चुकीचा भ्रम असल्यामुळं जे दुःख त्याला कधी नव्हतंच ते दुःख तो जीव ह्या ठिकाणी भोगू लागला. आता ते जीव रूपाने कसं राहिले हे आपल्याला कळलं. आता पहा, आता ते चैतन्य साक्षी रूपाने कधी राहतं, ज्या वेळेस सद्गुरूचा बोध होतो, अहम ब्रह्मास्मी, तोच ब्रह्म आहे
आणि ह्या वाक्याचे ज्यावेळेस मंथन केलं जातं आणि देहापासून मी वेगळा आहे अशी साधकाला अनुभूती येते. आणि मग अनुभूती आल्यानंतर मग तो अंतर्मुख होऊन विचार करतो, या गोष्टीचा अनुभव घेतो. हा पंचमहाभूतांनी बांधलेला देह माझा नाही, 5 ज्ञानेंद्रिय मी नाही, 5 कर्मेंद्रिय मी नाही, 5 विषय मी नाही, अंतःकरणाचे परिणाम मन बुद्धी चित्त अहंकार हा मी नाही. मग यांच्यामध्ये चालणारं कार्य हे माझं असं का? हे देहच मी नाही, 24 तत्वांची प्रकृती नाही मी नाही. मग 24 तत्वाची पासून बांधलेलं किंवा 24 तत्वांपासून चालणारं कर्म हे तरी माझं असतील का? हे माझं नाही. मग मी कोण आहे? मी फक्त ह्या प्रकृतीचा साक्षी आहे, यांना जाणणार आहे असं जे समजतो, हे ज्ञान ज्याला होतं ते ह्या ठिकाणी साक्षी रूपाने राहतं. मग हे आपल्याला पहा, अज्ञान आणि ज्ञान हे दोन्ही गोष्टी ह्या ठिकाणी समजून घेतल्या. परंतु हे सगळं समजून घेण्यासाठी ह्यासाठी आपल्याला सद्गुरू ह्या ठिकाणी करावा लागतो. आणि सद्गुरू हा परंपरेने आलेला असावा. जसं साधू संतांनी परंपरा सांगितली, माऊलींची परंपरा आहे, तुकाराम महाराजांची परंपरा आहे, एकनाथ महाराजांची परंपरा आहे, तशी परंपरेने आलेले सद्गुरू आपल्याला जर ह्या ठिकाणी भेटले तर आपल्याला ह्या ठिकाणी साक्षी म्हणून आपल्याला राहता येईल. अन्यथा मी जीव आहे, हा देहच मी आहे, ह्या कल्पनेपासून, या कल्पनेमध्ये जर आपण राहिलो तर बघा, दे के पुढलांचे वजे जो आपल्या माथा घ्यायचे तरी क न दाटीचे धनुधारा. दुसऱ्याचं वज जर आपल्या माथ्यावर घेतलं तर जड होणार नाही का? तैसे निपजते प्रकृती धर्मे. तसं प्रकृतीमुळं हे कर्म जे आहे हे निर्माण होत असतं. शुभ अशुभ कर्म हे आपल्या प्रकृतीपासून निर्माण होतं. पण जे मंद मती मूर्ख हे काय म्हणतात? हे कर्मच माझं आहे असं म्हणतात. मग दुसऱ्याचं वज आपल्या माथ्यावर घेतल्यानंतर ते दुःखी होणार नाही का? ह्या ठिकाणी दुःखी होणार. म्हणून ह्या ठिकाणी साक्षी भाव आणि जीवभाव हे समजून घ्यायचं. यासाठी सद्गुरूची कृपा लागते. सद्गुरू समजून घ्यायचा आणि तत्वमसी महावाक्याच्या बोधाचं मंथन करायचे, चिंतन करायचं आणि आपलं जे आत्मस्वरूप आहे हे समजून घ्यायचं. जय हरी, जय हरी.